पश्चिम बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी आरोपांचं अस्त्र बाहेर काढलं। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगासह भाजपला जोरदार लक्ष्य केलं। तृणमूलचा पराभव भाजपनं नाही तर निवडणूक आयोगानं केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला। यानंतर भाजपनंही राऊतांवर जोरदार तोंडसुख घेतलं। दरम्यान ममता दीदींनी राहुल गांधींचं म्हणणं न ऐकणं हा गंभीर गुन्हा केला नसता तर निकाल वेगळा लागला असता, असं देखील राऊत म्हणाले। इलेक्शन कमीशन को धन्यवाद करना ही चाहिए और जो गणेश कुमार जी है उनको इंडिया गेट के सामने लाकर उनका बीजेपी ने सत्कार करना चाहिए, सम्मान करना चाहिए और उनको भारत रत्न भी देना चाहिए और नोबेल पुरस्कार के लिए उनका नाम भी आगे भेजना चाहिए। जिस तरह से चुनाव आयोग ने काम किया है देश में, अभी के चुनाव आयोग ने लोकतंत्र नहीं है उसे लोकतंत्र और निष्पक्ष चुनाव नहीं कहते उसको। ये बीजेपी के साथ उनका अलायंस हो गया, इसलिए बीजेपी जीत गई। राहुल गांधी बार बार बोल रही थी ममता दीदी का ये बहुत बड़ा अपराध है, राहुल गांधी की बात मानी नहीं। अगर राहुल गांधी जी के साथ ममता दीदी बैठती चर्चा करती तो कुछ नतीजा और भी आ जाते। राहुल गांधी ने जो कहा है वो सच हो गया है। दूरदृष्टि वाला नेता है, विजन है उनको। तो पश्चिम बंगाल का तमिलनाडु का चुनाव चोरी कर लिया। पश्चिम बंगालचा गड 15 वर्षांनंतर हातून गेल्यानं अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जींनी आज पत्रकार परिषद घेतली। ही बातमी आपल्याला बघायची। मात्र संजय राऊतांनी जे भाजपवर आरोप केलेले होते त्याला नवनाथ बन जे भाजपचे मुख्य प्रवक्ते त्यांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया। इंडिया आघाडीच मुळामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। ज्या इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी होत्या त्या ममता बॅनर्जींनी इंडी अलायन्सला बाजूला सरून स्वतःची चूल मांडली आणि तिथे निवडणूक लढली। इंडी अलायन्समध्ये आता फक्त आणि फक्त काँग्रेस उरलेली आहे आणि काँग्रेसचं भविष्य काय आहे हे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलं ठाऊक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।